जातक कथांमधलीच एक अशी गोष्ट आहे, वरवर पाहता अगदी साधी, पण ती मानवी स्वभावाचं एक खूप मोठं, खूप महत्वाचं सत्य उलगडते. तर आज आपण ह्याच कथेच्या मुळाशी जाणार आहोत आणि त्यामागचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत. एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी नक्कीच डोकावतो. आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्यासारखेच बनतो का? म्हणजे खरंच आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर इतका खोलवर परिणाम होतो? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर गंमत म्हणजे एका खूप जुन्या प्राचीन कथेत लपलेलं आहे. चला ऐकूया तर मग. तर गोष्ट सुरू होते एका मोठ्या रहस्यापासून. एक असं कोडं जे कोणालाच उलगडत नव्हतं. गोष्ट आहे बनारसची. तिथला राजा होता सॅम द ब्लॅक आणि त्याच्याकडे होता पांडव नावाचा एक घोडा. अहो, नुसता घोडा नाही, तो राज्याची शान होता. दिसायला इतका रुबाबदार आणि तब्येतीनेही एकदम तगडा. पण मग अचानक एक विचित्र गोष्ट घडू लागली. हा धडधाकट निरोगी घोडा लंगडायला लागला. आणि आश्चर्य म्हणजे त्याला काहीही दुखापत झालेली नव्हती. सगळं काही ठीकठाक असूनही तो लंगडत होता. आता हे एक मोठंच कोडं बनून राहिलं होतं. मग काय, राजाला ही गोष्ट कळताच त्याने आपल्या राज्यातल्या सर्वोत्तम वैद्यांना, शल्यचिकित्सकांना कामाला लावलं. त्यांनी घोड्याची अगदी कसून तपासणी केली. पण त्यांना काहीच सापडलं नाही. त्यांच्या मते घोडा तर एकदम ठणठणीत होता. आता मात्र हे रहस्य आणखीनच गडद झालं. आता जिथे सगळे उपाय थकले होते, तिथे एका वेगळ्याच व्यक्तीची गरज होती. अशी व्यक्ती जी नुसत्या डोळ्यांनी नाही तर आपल्या अंतर्दृष्टीने पाहू शके. आणि मग राजाने आपल्या सर्वात ज्ञानी सल्लागाराला, बोधिसत्वाला बोलावलं. बोधिसत्व हे फक्त सांसारिकच नाही तर आध्यात्मिक सल्लागारही होते. त्यांची निरीक्षणशक्ती खूपच सूक्ष्म होती. राजाला पूर्ण विश्वास होता की जे इतरांच्या नजरेतून सुटलंय ते बोधिसत्वांना नक्कीच दिसेल. बोधिसत्व आले. त्यांनी घोड्याची तपासणी नाही केली. त्यांनी पाहिलं की घोड्याची देखभाल कोण करतं, त्याच्या आजूबाजूला कोण आहे. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. एका बाजूला होता हा उत्तम धडधाकड घोडा आणि दुसऱ्या बाजूला होता त्याचा प्रशिक्षक गिरिदंत, जो स्वतः लंगडा होता. उत्तर अगदी डोळ्यांसमोर होतं. त्यांना क्षणात सगळा उलगडा झाला. अरे, घोडा आजारी वगैरे काहीच नव्हता. तो तर फक्त आपल्या लंगड्या प्रशिक्षकाची नक्कल करत होता. हो, अगदी बरोबर. तो रोज ज्याला पाहायचा, त्याची चाल बघायचा, तसंच वागायचा प्रयत्न करत होता. बोधिसत्वाने राजाकडे जाऊन काय सांगितलं असेल? त्यांनी एका श्लोकातूनच सगळं स्पष्ट केलं. त्या प्रशिक्षकामुळे बिचाऱ्या पांडवाची अवस्था बिकट झाली आहे. तो आता पूर्वीसारखा वागत नाही. त्याला फक्त नक्कल करावी लागते. म्हणजे सगळा दोष संगतीचा आहे. आता एकदा का मूळ कारण कळलं की त्यावरचा उपाय तर अगदीच सोपा होता. पाहूया तो उपाय काय होता ते. राजाने विचारलं, ठीक आहे मित्रा, हे तर कळलं, पण आता यावर उपाय काय? काय करायचं आता? यावर बोधिसत्वांनी पुन्हा एका श्लोकातच उत्तर दिलं. ते म्हणाले, फक्त एक चांगला धडधाकट प्रशिक्षक शोधा. त्याची ही वाईट सवय लगेच सुटेल, कारण तो आपल्या मित्राचीच म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्याचीच नक्कल करतो. बघा, किती साधा आणि प्रभावी उपाय होता. राजालाही ते पटलं. त्याने लगेच बोधिसत्वांचा सल्ला ऐकला. आणि काय आश्चर्य, काही दिवसांतच घोडा पुन्हा पूर्वीसारखा डौलदारपणे चालू लागला. त्याचं लंगडणं पूर्णपणे थांबलं होतं. तर ही झाली एका घोड्याची गोष्ट. पण ही गोष्ट फक्त घोड्यापुरतीच मर्यादित नाहीये. यातून मिळणारा जो धडा आहे ना, तो खूप मोठा आहे आणि तो आपल्या सगळ्यांनाच लागू होतो. जातक कथांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यातल्या पात्रांना एक प्रतिकात्मक अर्थ असतो. जसं की ह्या कथेत तो लंगडा प्रशिक्षक म्हणजे देवदत्त, म्हणजे वाईट संगत. तो नक्कल करणारा घोडा म्हणजे वाईट संगतीत बिघडलेला कोणीही. आणि तो शहाणा सल्लागार म्हणजे स्वतः बुद्ध. म्हणजेच या गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर तो हा की आपली संगत, आपलं वातावरण आपल्या नकळत आपल्यावर परिणाम करत असतं. आपल्या सवयी घडवतं किंवा बिघडवतं. आपण कुणासोबत उठतो बसतो यावरच आपलं बरंचसं भविष्य अवलंबून असतं. आणि म्हणूनच आजचा हा भाग संपवताना एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यातले प्रशिक्षक कोण आहेत? म्हणजे असे कोण लोक आहेत, अशी कोणती संगत आहे जी नकळतपणे आपल्याला घडवत आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे ती संगत आपल्याला पुढे घेऊन जात आहे की मागे खेचत आहे, यावर विचार करायलाच हवा.